हाय, मी अपेक्षा. तर इकडे ना मी आता साड्यांना फॉल लावून घेतले होते आणि आता आहे ना हात शिलाई करते मी, कारण 2-3 दिवस झाले वेळच नाही भेटला. मेकअप ऑर्डर चालू होते त्याच्यामुळे आता वेळ भेटलाय ना, तर पहिले ना मी साड्यांना हात शिलाई करून घेते. कुठे मम्मीने बनवली शायनिंग मारती ती नवरी हा कागद राहतो बघा, आपण तो फॉइल पेपर आपण तो याला आणले पाला हायलाइटला, हा तो येतो. मस्त झालंय ना. अजून गणपती दिले. किती मेहनत करला सांग कचरे ताई. स्पार्कलर पेन आहे ना. ते टुपा भेटते छोटे छोटे. त्याला आता किती वर्ष झाले कचरे ताई. दीदीचे जन्माचे. हा दीदी 2005 मध्ये. आरती गमे आर्ट. हे बघ ना, इथं नाव टाकलं होतं मी. हायलाइट कर त्याला. हायलाइट कर. सौ आरती गमे आर्ट असं नाव पुसलं माझं. जाऊ द्या. आता पार्लर मध्ये लावायचं आम्हाला मस्त बढिया. छान वाटन कचरे ताई. अजून खूप आहे अशा ग्लास पेंटिंग बनवले मी. हा पाना पुढे पाना. आता लगेच कळण बोलेल ते. काढून बघितलं काय का. काढून डायरेक्ट असं मुस्काड आणलं त्याचं. मला ये ना वाटू करून टाकून गाडीत ठेवायचं डबल टेप खाली नका. मी ना आता जस्ट त्याचे कपडे ना पिशवीमध्ये घालून ठेवते, कारण लय पसार झालाय. जे शिवून झाले ना ते व्यवस्थित ठेवून देते. आता फक्त नवरीचेच बाकी राहिले ब्लाऊज. आता ना मी या ब्लाऊज आणले ना हुकान ते लावून घेते. बटन हुका 2-3 असतील. मी सकाळी काही ब्लाऊजांना हुका लावल्या, साडीला हात शिलाई केली. आता जे मम्मीने ना मग शिवले ना ब्लाऊज, आता त्यांना मी ना हुका बटन लावते, म्हणजे नाही की जास्त त्याच्यात ठेवून देता येईल, म्हणजे इकडे तिकडे पाडणार नाही, पसारा पण नाही होणार. तर मम्मीचं पण ते चालू आहे आवरायचं. मी ना या पार्लरच्या वाट्या बसून ठेवते, कारण क्रीम मिक्स करायला लागतो वाट्या. हेअर स्पाची क्रीम म्हणते, हेअर कलर त्याची काही राहते क्रीम आली, त्याच्यामुळे नंतर काढून बसले या वाट्या कलर. कशात कलर लागले ते बाबा. आज पार्लरमध्येच आलेलं नाही, आम्ही मम्मीचं शिवण चालू ते लावले. इकडे पाणी टाकून खालचं पण कचऱ्यात आहे ना. आता तिकडून त्यांचा बिस्ताना घेऊन आले इकडं ब्लाऊज कटिंगला. दोघी जणी बसले आता ब्लाऊज कटिंगला. मम्मी ब्लाऊज कमी पडलं ना आम्हाला, संध्याकाळी ब्लाऊज कटिंग. हा ना, 7 वाजत आले आता. आज स्वयंपाक नाही, दीदी स्वयंपाक करणार स्पेशल आम्हाला. नाही, मी आजरी मी नाही करणार आहे काहीच. मी आराम करणार. मी किती ब्लाऊजांना हुका लावलाय माहिती का. वडापाव आणून खाऊ आपण. हा चालेल. नवरीचे प्लेन साधी बाई, त्याला लेसची डिझाईन करायची. मम्मी बाई कापते कचरा ते बाकीचा कापूर पाटीचा बागन ते. झालं का नाही? झालं. जेवण झालं. पहा बरं किती भारी मडकं केलं मी. आमची दीदीचं मडकं बरं का. पाणी भरायचं त्याच्यात, पाणी आलं. मम्मीचा उन्हाळा संपला तरी मडकं येईना. ब्लाऊज दोन अस्तर ठेवून कापले आज कचरे ताईंनी. आजच नाही आपण आधी हा कापी तो पण आज लयच. माप असलं का. हा आज लयच काय झाली. हा मी कापला मडका.
मम्मी ना गाजराचा हलवा बनवते. हे गाजरं वेगळेच ऑरेंज ऑरेंज. तूप टाकलंय का तिकडं? गावठी तुपात वास येतोय तुपाचा. मला आहे ना आता डांगराची भाजी बनवायची आहे. मस्त झालं. वास भारी येतोय तुपामुळे. वेलच्या टाकले तुपातच टाकलं का? अगं गुळ टाक, साखर होत टाकू. किती चपात्या आहे सकाळच्या दीदी? तू पाहिलं नाही? नाही, दादू जेवला ना आत्ताच. कोथिंबीर आणली ना. कोथिंबीर महाग झाली. चटणी काढून ठेवली. चटणी केली का? त्याच्यातूनच काढून ठेवली. बरं झालं. मस्त झाली शेंगदाणे चटणी. मला कोथिंबीर दे. असे गच्चे तोड. मोकळी ती 2 काड्या काढायच्या, निसून घ्यायच्या. खराब होती ती. घ्या आवरून तिथला सगळं. त्याच्यात काही साखर विकर टाकली. झाला असं तर. नाही तो म्हणतो कच्चा राहिला शिजत मग दूध नाही टाकायचं. नाही. मागच्याच म्हणे कच्चाच केला म्हणे मम्मी. मामा म्हणला त्याच्यामुळे तो म्हणला. नाही तो ना त्याला काही एवढं नाही समजत त्याला.